शैक्षणिक साहित्य विक्रेता संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आम्ही आज उपोषणाला बसत आहोत। ज्या शाळा किंवा ज्या संस्था व्यावसायिक हेतूनं वह्या पुस्तकं शाळेत विकतायत त्यांच्या विरोधात आम्ही हा संप पुकारलेला आहे। त्यांनी त्यांच्यावरती महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम आणि स्टेट बोर्डाच्या नियमाप्रमाणे त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून हा संप आम्ही पुकारला आहोत। काही शाळा ह्या पालकांना ठराविक दुकानातून किंवा शाळेतून साहित्य घेण्याचं कंपल्शन करतात, सक्ती करतात। ती करू नये। शाळांनी कमिशनसाठी लावलेली महागडी खाजगी प्रकाशनांची पुस्तकं ती त्वरित बंद करावीत, त्याचं कंपल्शन करू नये। पालकांना आर्थिक भुर्दंड होतो। शाळांनी CBSE किंवा NCERT किंवा भारतीय बालभारतीची पुस्तकं, स्टेट बोर्डाची पुस्तकं बंधनकारक केली पाहिजेत। इंग्रजी माध्यमातून जे शाळेमध्ये जे दरवर्षी नवीन पुस्तकं वापरण्याचा अट्टास असतो तो एक बंद केला पाहिजे। ही जुनी पुस्तकं आज आपण सुद्धा आपल्या धाकट्या भावांना आपली जुनी पुस्तकं वापरायला दिली जाते, पण इंग्लिश माध्यमातून वापरली जात नाहीत। तो एक आमचा मुद्दा आहे। ही जुनी पुस्तकं वापरात यावीत। पर्यावरणपूरक म्हणजे झाडांचं बऱ्याचशाच प्रमाणात कत्तल कमी होईल आणि आपल्याला पर्यावरणाची खूप गरज आहे। आता त्या काळात या वर्षीचा उन्हाळा खूप आहे, त्यामुळे पर्यावरणाची कत्तल कमी झाली पाहिजे। त्यासाठी आपल्याला जुनी पुस्तकं पण वापरण्यात यावी ती, त्यासाठी हा आमचा एक हट्टाच राहील।